नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.1 डबल स्टँडर्ड या पोएमचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. आपण आपल्या ॲक्टिव्हिटीकडे वळण्याआधी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे अपडेट्स मिळत राहतील. तर चला आता आपण एक्सरसाइजमध्ये बघूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट ग्रोन अप्स इन द पोएम यूज फॉर द चाइल्ड. म्हणजे या पोएममध्ये जे ग्रोन अप्स चाइल्डसाठी जे वर्ड्स यूज केले गेलेले आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. तर ते कोणते कोणते आहेत? लेझी, स्टबन, देन शॉकिंग अँड रूड, क्लमझी और केअरलेस. क्लमझी म्हणजे वेंधळा, देन टेरर म्हणजे भयानक, वाईल्ड अँड नॉटी म्हणजे बंडखोर, अँड रॉंग म्हणजे चुकीचे. हे वर्ड्स त्यांच्यासाठी ग्रोनअप मुलांसाठी यूज केले गेलेले आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे, लिस्ट ऑल द सिच्युएशन डिस्क्राईब इन द पोएम. आता या पोएममध्ये जी सिच्युएशन डिस्क्राईब केली गेलेली आहे त्याची लिस्ट आपल्याला करायची आहे. आन्सर आहे वेकिंग अप लेट म्हणजे जर आम्ही उशिरा उठतो. देन सेइंग नो टू समथिंग म्हणजे जर आपल्याला नाही म्हणायचं असेल तर. रेझिंग व्हॉइस आवाज जोराने चढवून बोलणे. देन ब्रेकिंग समथिंग काहीतरी तोडलेलं आहे, काहीतरी हातातून निसटलेलं आहे. अँड डुईंग समथिंग रॉंग कॉरलिंग आणि जेव्हा काहीतरी चुकीचं झालं की काहीतरी चुकीचं घडलं तेव्हा झालेली भांडणं. ही सिच्युएशनचे इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. देन क्वेश्चन नंबर थर्ड, फाइंड द अँटोनिम्स ऑफ म्हणजे आपल्याला अपोजिट वर्ड्स इथे फाइंड आउट करायचे आहेत. लेझी अपोजिट इंडस्ट्रियस, देन रूड अपोजिट पोलाइट, फर्म अपोजिट हेजिटंट. देन म्हणजे हेजिटंट म्हणजे तो मधामध्ये काहीतरी गोंधळ असतो ते. केअरलेस अपोजिट केअरफुल, रॉंग अपोजिट राईट. देन क्वेश्चन नंबर 4, ट्रान्सलेट द फॉलोइंग इंटू युअर मदर टंग. आता खाली काही वर्ड्स दिलेले आहेत. त्या वर्ड्सना आपल्याला आपल्या मदर टंगमध्येच लिहायचं आहे. आपल्या मातृभाषेमध्ये ते वर्ड्स लिहायचं आहे, त्यांचं मीनिंग. देन स्टबन म्हणजे हट्टी, फर्म म्हणजे ठाम, केअरलेस म्हणजे निष्काळजी, हेल्पलेस म्हणजे असहाय्य, क्लमझी म्हणजे वेंधळा, नॉटी म्हणजे खोळकर. देन आता आपला क्वेश्चन नंबर 5 आहे, यूज एनी सिच्युएशन इन द पोएम अँड राईट 2 शॉर्ट स्पीचेस युजिंग वर्ड्स अँड आयडियाज फ्रॉम द पोएम. आता आपल्याला खाली काही सिच्युएशन्स दिलेल्या आहेत पोएममधल्या त्यासारख्या आणि आपल्याला 2 शॉर्ट स्पीचेस इथे लिहायचे आहेत. तर आपल्याला इथे म्हणजे पोएममध्ये जसे ग्रोन अप आणि चाइल्ड ते एकमेकांचे आपले व्ह्यूज मांडतात तसं इथे आपल्याला लिहायचं आहे. तर इथे त्यांनी सिच्युएशन आपल्याला दिलेलीच आहे. अ स्पीच इन विच द ग्रोन अप स्कोल्ड्स द चाइल्ड म्हणजे ज्याच्यामध्ये मोठे असतात ग्रोन अप, स्पीच बाय ग्रोन अप. आता जे मोठे असतात त्यांच्या बाजून स्कोल्ड म्हणजे त्यांचं रागावणं कसं असतं ते बघूया. व्हॉट डिड यू से? नो. आता मोठे लहान मुलांना एकदम जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटलं असेल, तुम्हाला करायचं नसेल, तेव्हा तेव्हा तुमचे घरातले मोठे एल्डर्स कसे रिॲक्ट करतात ते इथे सांगितलेलं आहे. व्हॉट डिड यू से? नो. तू मला काय म्हटलं? नाही म्हटलं? हाऊ डेअर यू? तुझी अशी हिंमत कशी काय झाली मला नाही म्हणायची? सिन्स व्हेन यू हॅव बिकम सो रूड अँड स्टबर्न. आता जसं-जसं तू मोठा व्हायला लागलाय ना, तू खूप हट्टी व्हायला लागला आहे. आय कॅनॉट बिलीव्ह यू कॅन से नो टू व्हॉटेव्हर आय आस्क टू डू. म्हणजे मी विश्वासच नाही ठेवू शकत, की मी जे तुला सांगितलं त्यासाठी तू करायचं नाही म्हणतो आहेस किंवा तू नाही म्हणते आहेस. असे मोठे वारंवार जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही नकार दिला असेल आणि त्यावेळी असे डायलॉग्स आपल्याला मोठ्यांकडून ऐकायला मिळतात. आता पुढे काय आहे? You are a small child. You cannot refuse to do anything if told by the elders. आता तू लहान आहेस. जसं मोठ्यांनी म्हटलं आहे तसं तुम्हाला ऐकावंच लागणार आहे. डू इट अगेन अँड आय शॅल टेक यू टू टास्क. आता हेच काम पुन्हा कर. जे मी तू नाही म्हणतोय ना, तर तेच काम तुला पुन्हा करावं लागणार आहे आणि मी एक तुला टास्क देते हां. डिड यू गेट इट? समजलं का आता? म्हणजे अशा जर मुलांनी नाही म्हटलं तर त्या एका नाही या वर्डवर इतकी सारी सिच्युएशन मोठ्यांद्वारे क्रिएट केली जाते. आला आहे का तुम्हाला असा अनुभव कधी? देन सेकंड सिच्युएशन आहे, अ स्पीच इन विच द ग्रोन अप एक्सप्लेन व्हाय हिज ऑर हर ओन ॲक्शन आर राइट. आता सेकंड सिच्युएशन अशी आहे, की ग्रोन अप जे असतात त्यांना आपलं नेहमीच
खरं का वाटत असतं, की तो किंवा ती त्यांची ॲक्शन, त्यांची कृती ही नेहमी बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा काय दिलेलं आहे. "लूक, यू कॅनॉट गो फॉर स्विमिंग. माय डिसिजन इज फायनल." आता तुम्हाला स्विमिंग पाण्यामध्ये दिसतं आहे, एखादं तळं दिसतं आहे आणि तिथे तुम्ही घरच्यांना म्हटलं, की मला तिथे जायचं आहे, स्विमिंग करायचं आहे. तर त्यावर मोठे रिएक्ट काय करतात ते बघूया. "लूक, बघ, यू कॅनॉट गो फॉर स्विमिंग. माय डिसिजन इज फायनल." बघ, तू स्विमिंगला जाऊ शकत नाही. मी जे म्हटलंय ना, ते अगदी फायनल आहे. आय एम फर्म अबाउट धिस. आणि मी तुला एकदा नाही म्हटलं, तर तुला ऐकावंच लागणार. म्हणजे मी माझ्या शब्दावर ठाम राहणार आहे. यू शुड नो व्हाय डोंट अलाउ यू टू गो टू द पॉन्ड. आता तुला समजायला पाहिजे, की तू म्हणतोय, की मला पाण्यामध्ये जायचं आहे, पाण्यामध्ये जायचं आहे. पण मी तुला का नाही म्हणते आहे, हे तुला कळायला नको का? असं आपल्याला मोठे नेहमी म्हणत असतात. ऑल सॉर्ट्स ऑफ पीपल स्विम देअर. इट इज अ टेरिबल डर्टी पॉन्ड. आता तू बघितलं सगळे लोक येतात तिथे पाणी घालतात. किती घाणेरडं पाणी आहे ते आणि त्या पाण्यामध्ये तू जाऊन स्विमिंग करायचं म्हणतोयस. तर किती चुकीची गोष्ट आहे. मी तुला नाही म्हटलं म्हणजे नाहीच तुला जाऊ देणार नाही असा त्याचा अर्थ होतो. सी व्हॉट आय टेल यू गुड फॉर यू अँड चाइल्ड शुड ओबे एल्डर्स. बघ, मी तुझ्या चांगल्यासाठीच म्हणते आहे बरं, तुझ्या भल्यासाठीच म्हणते आहे आणि नेहमीच मुलांनी मोठ्यांचं ऐकायला पाहिजे. यू विल नॉट गो देअर, दॅट्स इट. आणि तू तिथे जाणार नाही. एवढंच मला म्हणायचं आहे. आला का आहे तुम्हाला असा अनुभव? तुमच्या घरातल्या मोठ्यांनी असं कधी तुम्हाला म्हटलं आहे का? आठवत आहे का? मला कमेंटमध्ये जरूर सांगा. देन आपला 6 नंबरचा क्वेश्चन आहे, फॉर्म 2 ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट. आता आपल्याला 2 ग्रुप्स फॉर्म करायचे आहे आणि फॉलोइंग स्टेटमेंट डिस्कस करायचे आहे. वन ग्रुप शुड सपोर्ट द स्टेटमेंट अँड द अदर ग्रुप शुड अपोज इट. आता खाली जे 2 ग्रुप आहेत त्यातला एक ग्रुप आपल्याला जे सेंटेन्स जे स्टेटमेंट असेल त्याला सपोर्ट करेल आणि दुसरा ग्रुप त्याला काय करणार? त्याच्या अपोजमध्ये बोलणार आहे. यू मे यूज इंग्लिश और युअर मदर टंग व्हेनेव्हर नेसेसरी इन द डिस्कशन. आता तुम्ही जेव्हा डिस्कशन करणार तुम्ही दोन्ही ग्रुप, तेव्हा तुम्ही कधी इंग्लिश वर्ड्स, कधी आपली मातृभाषा अशी दोन्ही याचं कॉम्बिनेशन करून कन्व्हर्सेशन करू शकता, डिस्कशन करू शकता. असा याचा अर्थ होतो. आणि स्टेटमेंट पहिलं काय आहे? ए ग्रोन अप इज ऑल्वेज राईट. म्हणजे जे मोठे असतात, एल्डर असतात, ते नेहमीच बरोबर असतात. हे पहिली सिच्युएशन, पहिलं स्टेटमेंट झालं. आणि दुसरी स्टेटमेंट काय आहे? अ चाइल्ड इज ऑल्वेज राइट. लहान मुलं नेहमीच बरोबर असतात. ही दोन्ही कंडिशन वेगवेगळी आहे आणि 2 ग्रुप एकमेकांसोबत डिस्कस करतील. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये करायची आहे. अशा प्रकारे आपण या पोएमचे सॉल्व्ह क्वेशन आन्सर्स इथे कंप्लीट केलेले आहेत. जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू.